नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव रुतेश अंकुश कवळे, राहणार चिखली, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। तुम्हाला आज माझ्या संदर्भात जी स्टोरीची सांगतो ती तुम्ही बघून घ्या पूर्णपणे। आज विद्यार्थ्यांनो, मी खूप अत्यंत गरीब परिस्थितीतून योगा करतो। मला कुणाचा सपोर्ट जरी नसला, फक्त मला आईवडिलांचा सपोर्ट आहे आणि माझ्या गुरुचा मला सपोर्ट आहे। माझे गुरु श्री शंकर तुकाराम कवळे सर आहेत। त्यांनी मला 9वी पासून योगा शिकवलेला आहे आणि मी योगा शिकलो। आज माझ्या जवळजवळ माझ्याखाली जे टीम आहेत, माझ्या जवळजवळ 4 टीम आहेत। ते 4 टीमा खालच्या पातळीवरती खेळत आहेत आणि माझं प्रत्येक विद्यार्थ्यांना सपोर्ट आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही योगासनं करा। योगासनाचं महत्त्व भरपूर आहे। आज या महाराष्ट्रामध्ये योगासन केलं तरी आपण आजारी पडू शकत नाही, कोणता आजार होऊ शकत नाही, कोणता रोग होऊ शकत नाही। रोगाला जर रोग होण्याचं कारण येऊ शकत नाही, आपलं अंग कधी दुखणार नाही, आपल्या पाठीचं कणा कधी दुखणार नाही। आज तुम्ही लवचिक आसनं करा, आसनं जेणेकरून आपल्या आसनांचा जे अभ्यास करचाल, आसनांचं रिव्हिजन करा। प्रत्येक आसनं जे आहेत आसनांचा परफेक्ट सराव करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरी नेहमी योगासन करा। आज जी व्यक्ती 70 ते 85 किलो वजन वयोगटाचे असतात लोक, तर लोकांना चरबी असते, वजन जास्त असतं, त्यांना चालताना त्रास होतो। मग त्यांना चालताना त्रास होतो, ते चालताना त्रास झाला तरी आपण रिव्हिजनमध्ये करायचे। यात बाबा तब्येत आपली कमी करायसाठी थोडं 1 ते 2 किलोमीटर चाललं पाहिजे, तर आपली जे दौड जर चाललं तर आपलं वजन कमी होऊ शकतं। कंटिन्यू 1 महिना जर चाललं तर तुमची वजन कमी होण्याची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही योगासनं करा। एवढं बोलून माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।